भुजबळ म्हणतात की देवेंद्र फडणवीसमुळे मी पुन्हा मंत्रिपद मिळालं मला, भुजबळांचं दावा म्हणणं आहे. चांगलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्याशिवाय होणारच नाही. पालकमंत्रीपद पण मलाच मिळालं असं दावा पण करता येतं. चांगलं आहे. दावा करणं काय वाईट आहे? फडणवीसांनी जर ठरवलं तर होऊ शकतो का? बिलकुल. CM साहेबांनी ठरवलं तरी काही होऊ शकतात, ते अजून उपमुख्यमंत्रीसुद्धा होऊ शकतात. तिसरे मुख्यमंत्र्याच्या हातात आहे ते सगळं. कोणाला पालकमंत्री करायचं, कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, कोणाला मंत्री करायचं, असं कोणी काही म्हटलेलं नाही आहे. उगाच आपण तुम्ही पत्रकार तुम्ही असं तेल टाकू नका. त्यांच्या नावाची चर्चा आहे बघ त्यांना पालकमंत्री. चांगलं आहे, स्वागत आहे. काय चुकीचं आहे? ते जर म्हणत असतील की बा मी होणार आहे, त्यांनी दावा करू शकतात. आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलं तर ते करू शकतात त्यांना. बरोबर. छगन भुजबळांनी असं पण म्हटलं की लाडकी बहीणची योजना आहे त्याच्यामुळे 40 ते 50,000 कोटींचा खर्च सरकारचा वाढलेला आहे असं त्यांनी म्हटलं. मग आता हे तर लिखितच आहे ना. हे का काही नवीन सांगितलं त्यांनी, काही गोप्यस्फोट आहे का हा? जवळपास 30,000 कोटी 28,000 कोटी त्यामुळे वाढलेले आहेत. हे खरं आहे. चुकीचं काय? त्याच्यामुळेच आता यावेळेस आदिवासी विभागाचा निधी वळवला, मागच्या वेळेस समाज कल्याणचा निधी वळवल्याचा संजय शिरसाटांनी पण आरोप केला होता. मला वाटतं सगळं नियमात राहून काम चाललेलं आहे. असं कुठल्याही कोणाकडे पळापळी होणार नाही. गेला असेल तर टेम्पर असेल, नंतर ते पुन्हा तिकडे डायव्हर्ट होईल पैसे आल्यावर. पण मला असं वाटतं कोणत्याही खात्यावर अन्याय होणार नाही.